आज मी तुम्हाला आळूवडी कशी बनवायची ते दाखवते। सर्वांना आवडणारी साध्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला आळूवडी बनवून दाखवते। त्यासाठी थोडेसे मी आमसुलाचे पाने, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी ओली मिरची, जिरे, लसूण, आले याची पेस्ट, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ व 8 ते 10 आळूची पाने घेतली। एका पातेल्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करून त्यामध्ये थोडीशी हळद व चवीपुरती मीठ घालून पीठ छान मळून घेते। पीठ आपल्याला मळून घेण्यासाठी थोडेसे पाणी त्यावरती घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होते की आपले पीठ जास्त घट्टही नाही किंवा पातळ नाही, ह्या पद्धतीने आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। थोड्या वेळासाठी आपण ते झाकून साईडला ठेवूयात। एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 ते 3 तांबे मी पाणी गरम करत ठेवले। आपल्या उकडीच्या चाळणीच्या मापाचे आपल्याला पातेले घ्यायचे आहे। हवाबंद असे पातेले घ्यायचे आहे। ह्या वड्या इडली पात्रामध्ये पण उकडून घेऊ शकता। सर्व बाजूंनी आळूच्या पानांना अशा पद्धतीने मी पीठ लावून घेतलेले आहे। सर्व बाजूला आतमध्ये दुमटून घालून त्याचा रोळ तयार करून घ्यायचा आहे। रोळ आपल्याला हा दाबून असा तयार करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होते, आपली वडी सैल होत नाही व वड्या आपल्या कापायलाही छान येतात। म्हणून या पद्धतीने आपला रोल करून दोन्ही साईडने बडवून घेऊन आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्याही पानाला अशाच पद्धतीने मी पीठ लावून घेते, त्याचाही असा रोल तयार करून घेते। सर्व रोल याच पद्धतीने तयार करून आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने हे सर्व रोल मी आता तयार करून घेते। आमसुलाचे पाणी घातल्यामुळे आपल्या घशाला खसखस होत नाही, म्हणून यामध्ये मी थोडेसे आमसुलाचे पाणी घातलेले आहे। आता उकडीच्या चाळणीला सर्व बाजूनी तेल लावून त्यावरती वड्या आपल्याला उकडायच्या आहेत। वड्या सर्व बाजूंनी अशा ठेवून देऊन आपली हवाबंद अशी चाळण पातेले ठेवलेले आहे, त्यावरती ह्या वड्या उकडायच्या आहेत। हवाबंद अशा पद्धतीने ह्या वड्या आपण उकडून घेऊ। सर्व वड्या ठेवल्यानंतर पाणीही गरम झाले, त्यावरती आता ह्या वड्या ठेवून हवा जाऊ नये या पद्धतीने त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी आता ह्या वड्या उकडून घेते। वड्या छान उकडल्यानंतर याचा कलर असा बदलतो। चाकूच्या सहाय्याने आपण त्या वड्या चेक करूयात। वड्या 10 ते 15 मिनिटे गार झाल्यानंतर या पद्धतीने कापून घेऊ। गरम असताना वड्या कापायच्या नाहीत, त्यामुळे काय होतं की वड्या आपल्या मोडतात। गार झाल्यानंतर आपल्या वड्या गोल छान येतात, म्हणून आपण त्या गार झाल्यानंतर कापून घ्यायच्या आहेत। सर्व वड्या या पद्धतीने कापून घेऊन त्या परतून घेऊयात। आता गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालते। आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या नाहीत, त्यामुळे थोडेसे जास्तीचे तेल मी त्यामध्ये घातले। 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालून त्या वड्या त्यावर परतून घेते। थोडेसे मीठ घालायचे आहे, त्या आधीही आपण थोडे मीठ घातले, म्हणून नंतर थोडेसे मीठ घालून त्या वड्या परतून घ्यायच्या। 5 मिनिटं यावरती झाकण ठेवून त्या वड्यांना वाफ लावून घ्यायची आहे। आपल्या आता वड्या ह्या तयार आहेत। या वड्या आपण वरून कोथिंबीर घालून भाकरी किंवा चपाती संग खाऊ शकता। धन्यवाद।